स्वतंत्र आहे, छुटकारा आहे. आमच्या देवामध्ये आत्मामध्ये आम्ही कसं आत्मा पाहिजे. आज आराधना प्रार्थना हे रोजच करत राहावा. मला म्हणतो रोज क्रिसमस आहे आम्हाला. प्रेज लॉर्ड. रोज आराधना आहे आम्हाला. आम्हाला रोज प्रार्थना आहे. आम्हाला रोज आम्हाला ईस्टर आहे. रोज गुड फ्रायडे आहे. हालेलुया. गुड फ्रायडे असताना प्रेज लॉर्ड गुड फ्रायडे चर्चला जायचं. ईस्टर असले की तेवढं चर्चला जायचं. रविवार आला की आराधना करायचं. हालेलुया प्रेज लॉर्ड. 6 दिवशी तू कुठे आहेस माहिती नाही. 7व्या दिवशी तुला बायबल वाचतो वचन वाचतो. पास्टर बोंबलत जाऊन जातं. काय बोंबलला कोणा माहिती समजत नाही. परंतु मला काय कळणार. देव येणार नाही. येणार का? देवावर बसून सांगा देवा तू माझ्या सोबत ये. सांगा पप्पा. सगळेच म्हणा पप्पा माझ्या बरोबर ये. पप्पा माझ्या बरोबर ये. सोबत कधी आमच्या बरोबर राहतो ना. बघा एक उदाहरण देतो. बाळ असते म्हणजे छोटं बाळ. छोट्या बाळाला ते ये म्हणून सोडून जातं का? त्याला काय करतो? हात धरून घेऊन जातो का? त्याला काय माहिती नाही. गाड्या येऊन कुठे मारलं तर. आज सैतान येऊन कुठे जर आम्हाला मारलं तर त्यासाठी आमचा पप्पा माझा हात धरून धरलाय. तुमचा बी हात धरून यायला पाहिजे. मला कळले मला. आज पप्पा आमचा हात धरून चाललं तर आम्ही हे क्रॉस करतो. नाहीतर काय करते? गाडी येऊन धक्का मारतोय. सैतान येऊन मारून घेऊन जातोय. कळलं? कळालं ना? काय वेगळ्या रीती सांगाल पाहिजे तुम्हाला मी. नाही तुमचे मराठीमध्ये माझी मराठी समजत नाही असं वाटायला तुम्हाला. समजायला ना का म्हटलं तर ख्रिस्तामध्ये तुम्ही कधी राहता बायबलमध्ये प्रार्थना कधी करता तेव्हाच तुम्हाला काय मिळणार आहे? स्वर्ग मिळते. नाही तर आता किती जो ना पहाटेचे 4 वाजता प्रार्थनेला उठाला. एकदा मी वचन सांगितलंय. एकदा मी वचन सांगितलं ना. त्या दिवशी काय झालं माहितीये काय? मोबाईल चार्जिंग लावून आत आहे बाहेर झोपलेली. मला काय वाटायलंय 4 वाजा नाही. काय 4 वाजा नाही. 4 केव्हा होते बघूया. झोपेमध्ये पण आले की प्रार्थना आहे प्रार्थना आहे प्रार्थना आहे. मग प्रार्थना आहे म्हणतो ना. कॉल आलंय आत आवाज आलाय. काय अलार्म आहे काय आणायला पाहिजे म्हणाले. मग उठायचं ना. आधी असं झोपतो तेव्हा काय ते 4:30लाच प्रेयर होतं. त्याला देव 4ला झोपू वाटतं. 4:30ला बंद करून उठूला. मग ताई फोन केली ती. ताई फोन करताना घेतलं पास्टर उठलासा नाही. तुम्ही उठलेला आहे. मग आज उठून सांगतात. हां मग जरा फ्रेश व्हायला पाहिजे. जरा धुवून उठलो फ्रेश झाला. तुम्ही एक गीत घ्या म्हटलं. गीत झालं की वचन सांगितलं. किती लोक नवीन आलेत ना. त्याने काय सांगितलं माहितीये काय? असला पास्टर वचन कधीच ऐका नाही. मराठी देवा मी सांगत नाही. त्यांना फोन करून विचारा. त्याने सांगाल ते मला. त्याने सांगितले मला पास्टर तुम्ही काय बोलला की सगळेजण खुश झाले. आणि प्रार्थना बी केलं. मी असं केलोय का नाही? का म्हणतो मनापासून प्रार्थना कधी करतो तेव्हा देव ऐकतो. नाही तर नाही ऐकत. तू किती बी बोंबल तिथं का जात नाही. होय ना? तू किती देवाला प्रार्थना कर ते जात नाही तिथं. का सांगा? देव तुमचं पाप इथं काय केलेलं आहे? हे पहिला फोडून टाकायचं. हे कधी फोडता तेव्हा आज पप्पाला दृष्टी करता. आज मी तुम्हाला सांगतो खरं मोशेला देव जा म्हटला. मोशेला देव जा म्हटला. परंतु मोशे काय म्हटला? हो देवा मी जाणार नाही म्हटला. मी जातो म्हटला का? जातो म्हटला का? देव खुद सांगायला त्याला काय? मोशे तू जा तिथं म्हटला. मोशे काय म्हटला? नाहीच म्हटला. काय सांगा? देवाचं वस्तू काय केलं ते मोशे? देवाचा गोष्टच आहे केला तो.
मग आता काय करायचं? मग देवाचा गोष्ट ऐके ना म्हणते की मोसेला सांगितला. मोसा म्हटला, देवा मी गेलं तर माझा ऐकत नाही, पहिला तुझा. प्रेज द लॉर्ड. पहिला तुझा. मी तर प्रार्थना करून येताना मी येत नाही पप्पा, पहिला पिसरगावला तू ये, मग मी येतो, नाहीतर नाही येत. आणि मीच येऊन थांबलं की काय काय ऐकणार लोक? एवढे बसलेले लोक बी येत नाही. आणि पप्पा येऊन थांबला, सगळे लोक येतात. प्रेज द लॉर्ड. का म्हणतात तर देव पुढे पाहिजे. मोशेला म्हटला देव तू जा म्हटला. निर्गमन 13 ते 3 वचनापासून वाचलं तर तुम्हाला समजतं मोशेचं का आहे तिथं. मग तिथं पुढे जा म्हटला. जा म्हणताने मोसे नाही गेला. त्याला सांगितला देवा तू पहिला जा म्हटला. मग तिथं काय म्हणून सांग? मी आहे म्हणून सांग म्हटलं. हालेलुया. मी आहे. वचन पढिए निर्गमन एक्सोडस 13 वर्ड्स 3. निर्गमन 13 वचन 3. हिंदी में क्या है देखो. एक्सोडस इंग्लिश मध्ये भी आहे वो एक बाजूला. लावलं? उत्पत्ती झाल्यावर बाजूलाच आहे बघा. निर्गमन 13 अध्याय 3 वचन पासून वाचा. जोर वाचा जरा. पास ये वचन वाचा. पास. हाँ. मूसा ने लोगों से कहा, हाँ. तुम इस दिन को स्मरण रखना जिसमें तुम अपने दासत्व से घर अर्थात मिस्र से हाँ. निकल जाए हो, हाँ. क्योंकि यहोवा ने ही अपने हाँ. बाहुबल से तुम्हें उस स्थान से बाहर निकाला हाँ. है, इसलिए कुछ भी खमीरी वस्तु न खाई जाए। आगे बढ़ो. अबीब के महीने में हाँ. आज ही के दिन तुम बाहर निकलने हाँ. को थे, हाँ. और जब यहोवा तुम्हें कनानी, हित्ती, येमोरी, हवी हाँ. और यबूसी लोगों के देश में पहुंचे जाएगा, हाँ. जिसे देने की उनके तुम्हारे 14 वचन वाचा. 14 वचन. तिथं मी आहे रे म्हटला बघा. मैं हूँ है. और जब आने वाले समय